नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. इथे मी पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर आहे. फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. याचं बॅक आणि फ्रंट सोबतच दोन्ही पार्ट कटिंग करणार आहोत. त्याच्यामुळे ते कटिंग करायला सोपं जातं आणि कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ब्लाऊजची उंचीचं मार्किंग केलेलं आहे. ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. 14.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. समांतर अंतरावर 14.5 इंचावर मार्किंग केलं आणि ती एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच डीप नेकनुसार. 5.25 इंचाचं मार्किंग केलं. समांतर अंतरावर टेप ठेवला आणि 5.25 इंचाचं मार्किंग केलं. शोल्डरच्या लाईनपासून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 6 इंचावर आणि ह्या 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या. आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर जी आर्महोलची लाईन आहे तिथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 36चा चौथा भाग होतो 9 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. खाली कमरेच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कंबर आहे इथे 31 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.25 इंच. तर 7.25 इंचाचं मार्किंग केलं. त्याच्या पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. ही फायनल लाईन आहे आणि ही फिटिंगची लाईन आहे. फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. वरती गळा रुंदी घेतली 2.25 इंच. फ्रंटचा गळा आहे 6.5 इंच तयार. त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेतला. 7 इंचावर वरून मार्किंग केलं. बॉटमला गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. तिथे 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता. हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि गळ्याचा गोल आकार देऊन घेतला. आता इथे आर्महोलचा आकार द्यायचा आहे. तर फ्रंटच्या आर्महोलचा आकार 1 इंचावर आणि बॅकच्या आर्महोलचा आकार 1.25 इंचावर असा दिलाय. हा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि इथून आर्महोलचा असा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर जी फिटिंगची बाजू आहे तिथे अर्धा इंच डाऊन केलंय आणि ही लाईन इथे अशी ड्रॉ करून घेतली. आता योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे 2 इंचावर मार्किंग केलं आणि इथे हुकायच्या पट्टीकडे 2 इंच आणि 2.5 इंच असे 2 मार्किंग केले. जी 2 इंचाची लाईन आहे ती सरळ ड्रॉ करून घेतली आणि जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे हुकायच्या पट्टीकडे तिथे थोडासा असा गोलाकार आकार देऊन घेतला. आता कटोरीचं मार्किंग करायचं. तर कटोरी इथे 5.5 इंचाची घेणार आहे. तर योकपट्टीवर 5.5 इंचाचं मार्किंग केलं. आर्महोलमधून फ्रंट आर्महोलमधून 2.25 इंच 2.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि गळ्याच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग केलं आणि हे 3 आता पॉईंट जोडून घ्यायचेत. 2.25 इंच आणि 2.5 इंच त्याच्यातून ज्या पॉईंटमधून आकार जात असेल कटोरीचा तो देऊन घ्यायचा आहे. तर इथे कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हे बेसिक ड्राफ्टिंग झालेलं आहे. केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचे. पहिल्यांदा बॅकच्या आर्महोलचा आकार कट केला. फ्रंट आणि बॅक ओपन केले आणि जो मध्ये जॉईंट होता तो कट केला. त्यामुळे फ्रंट आणि बॅक वेगळे होतील. आता योकपट्टी आणि कटोरीचं कटिंग करून घेतलं आणि आर्महोलचा जो आकार आहे फ्रंटचा तो कटिंग करून घेतला. आता हे फ्रंटच्या भागाचं कटिंग मिळाले. याच्यामध्ये एक चेंजेस आपल्याला करायचा असतो. तो म्हणजे ही जी योकपट्टी आहे त्याला खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं जेव्हा आपण अस्तरवर कटिंग करतो तेव्हा. कारण फ्रंट आणि बॅक आपण सोबतच कटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे मार्जिन कमी पडू नये म्हणून योकपट्टी अस्तरवर कटिंग करताना खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहे. आता हे बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला गळ्याचं मार्किंग करायचं. तर खालच्या बाजूने मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केलं. बॉटमला गळा रुंदी घेतली 3 इंच आणि वरच्या बाजूला गळा रुंदी घेतली 2.25 इंच. हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि याच्यामध्ये गोल
आकार देऊन घेतला गळ्याचा। तर हा गळा झालेला आहे 11 इंच, तर तयार होईल तो 10.5 इंच। ह्याचं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आडवा 4 इंच आणि उभा 4 इंच असा बॅकचा टक्स घेणार आहे। दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच, टोटल 1 इंचचा। आता जी मेन कटोरी आपण कटिंग केलेली होती त्याला आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये टक्स येतो, त्यासाठी पफ चांगलं यावं त्यासाठी। तर ही कटोरी आहे तशी मी पेपरवर दुसरं ड्रॉ करून घेतली। आता ह्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं असतं, तर याला कडेने दोन्ही बाजूने 1.5 इंच वाढवायचं आहे। तर इथं बघू शकता 1.5 इंचवर मार्किंग केलं आणि इथे सुद्धा 1.5 इंचवर मार्किंग केलं। त्याच्यानंतर ही जी हुकायच्या पट्टीची बाजू आहे तर हे मोजून घ्यायचं किती येते। तर हे माझं इथे 4.25 इंच आलंय, तर असं क्रॉस घेऊन पण 4.25 इंच आलं पाहिजे। असं वरती थोडंसं मार्किंग करून घेतलं हे आणि असा आकार देऊन घेतला। त्याच्यानंतर ही जी 5.5 इंचाची कटोरी आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग करायचा आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे। इथे गळ्याच्या बाजूने सुद्धा हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि आता ह्या बाजूने इथे हलक्या हाताने हा आकार खाली जो 1.5 इंचाचा पॉईंट आहे तिथे जोडून घ्यायचा आहे। तर जास्तीचं मार्जिन इथं घ्यायचं नाही आहे, नाहीतर कटोरीमध्ये फुगा फुगा येतो। तर बघू शकता इथे जसं घेतलं आकार त्याप्रमाणे घ्यायचं आहे। आता हे कटोरीचं मार्किंग आपलं पूर्ण झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। पहिली कटोरी आता वापरायची नाही आहे, हे जे आता आपण कटिंग केलेलं आहे एक्स्ट्राचं वाढवलेली कटोरी तीच आपल्याला अस्तरवर कटिंग करायची आहे। तर बघू शकता हे अशा प्रकारे कटोरीचं मार्किंग झाले। ह्याचं असं सेंटरला फोल्ड करायचं कटोरीचं टक्स घेताना, उभा 2.5 इंच आणि आडवा 1.5 इंच असं टक्स घ्यायचा आहे। तर बघू शकता पफ खूप छान येतोय। अशा प्रकारे हा कटोरीचा आकार तयार होईल। आता बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी पेपर घेतला डबल फोल्डमध्ये। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू अपोजिट साईडला आहे। तर फोल्ड बाजूकडून जेवढी बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। 6 इंचाची स्लीव्स तयार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला, 7 इंचावर मार्किंग करून घेतलं। स्लीवची घडी घेण्यासाठी चेस्टचा चौथा भाग 9 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, 9.5 इंचावर मार्किंग केले। कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच आणि कॅप हाईटपासून आतमध्ये 2 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। आता इथून बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे, हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। तर अशा प्रकारे बाहीचा आकार दिला आणि त्याच्या आतमध्ये अर्धा ते पाऊण इंच आतून एक दुसरा आकार द्यायचा आहे आतल्या मुंड्यासाठी। खाली दंडघेर आहे 13 इंच, त्याचा निम्मा घेतला 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। हे 2 पॉईंट इथे जोडून घेतले। तर हे बाहीचं ड्राफ्टिंग सुद्धा झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचे। तर हे अतिशय सोप्या पद्धतीत मी तुम्हाला 36 साईजच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे। फक्त योकपट्टीमध्ये आपल्याला आता अर्धा इंच वाढवून घ्यायचे, दुसरं काहीच बदल करायचा नाही आहे। जसं पेपर कटिंग आहे त्याप्रमाणे ठेवून ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला दुसरं कोणत्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच माझे नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने शिलाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।